हॅलो एव्हरीवन. काल आपण HTML मधला आयडी ॲट्रिब्यूट बघितलेला होता. ठीक आहे. तर आज आपण जावास्क्रिप्ट HTML जावास्क्रिप्ट बघणार आहोत. ठीक आहे. तर कालचा ओव्हरव्ह्यू बघूया जस्ट आपण. काल आपण HTML आयडी ॲट्रिब्यूट बघितलेलं. तर ज्यावेळेस आयडी ॲट्रिब्यूट असतं त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं, हॅशनी ऍड करावं लागतं आणि ज्यावेळेस क्लास असतो त्यावेळेस डॉटने करावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर आपण HTML बुकमार्क्स विथ आयडी अँड लिंक्स पण बघितलेलं होतं, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे नेव्हिगेशन मध्ये ऑप्शन्स ऍड केलेले होते आणि ऑप्शन ऍड करून आपण काय केलेलं होतं, त्याला आयडी प्रोव्हाइड केलेला होता. ठीक आहे. म्हणजे काय झालं की जेणेकरून त्या ऑप्शन वरती क्लिक केलं की ते स्पेसिफिक पार्टला रिडायरेक्शन होत होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की आपण HTML चा जो आयडी आहे त्याच्यामध्ये आपण काय यूज केलं तर जावास्क्रिप्ट ऍड केलेलं होतं. ठीक आहे. आज आपण इन ब्रीफ मध्ये जावास्क्रिप्ट एक्झाम्पल बघणारच आहोत. बट बिफोर दॅट आपल्याला काय करावं लागेल की आपण जे काल बघितलं हा वाला पार्ट, तर तो आपल्याला काय करावं लागेल, ऍड करावा लागेल. ठीक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन मध्ये एक फंक्शन घेतलेलं आणि ज्यावेळेस आपण चेंज टेक्स्टला क्लिक करतो त्यावेळेस टेक्स्ट आहे ती चेंज होते ती युजिंग आयडी. आणि क्लासमध्ये एक्झाम्पल काय बघितलेलं होतं आपण, तर एक एक्झाम्पल मध्ये आपण फंक्शन क्रिएट केलेलं आहे आणि फंक्शन ज्यावेळेस क्रिएट करतोय त्यावेळेस आपण तिथे काय लॉजिक दिलेलं की स्पेसिफिक आपण बटनवरती क्लिक केलं की जो आपण क्लास यूज केलेला आहे तर ते काय होणार आहे, टेक्स्ट हाईड होणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट बघणार आहोत आपण आज HTML जावास्क्रिप्ट. ठीक आहे. तर HTML जावास्क्रिप्ट आपण कशासाठी यूज करतो आणि काय आहे ते आपण बघूया. ठीक आहे. आता नेक्स्ट मध्ये आपण काय करूया की नवीन एक पेज क्रिएट करूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये नाव टाकते HTML जावास्क्रिप्ट. ठीक आहे. बट index6.html टाकले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता आपण काय करायचं, ते एक्सक्लेमेटरी टाकून हा कोड ऍड करूया. ठीक आहे. आता आपलं काय आहे की ज्यावेळेस आपण जावास्क्रिप्ट ऍड करतोय, बरोबर, ज्यावेळेस आपल्याला जावास्क्रिप्ट ऍड करायचं त्यावेळेस जावास्क्रिप्ट कशासाठी यूज होतं, बरोबर, जे आपले HTML चे पेजेस आहेत, बरोबर, तर HTML चे पेजेस आहेत ते मोर डायनामिक आणि इंटरॅक्टिव्ह करण्यासाठी आपण यूज करतो. ठीक आहे. मोर डायनामिक आणि इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय की ज्यावेळेस आपल्याला एखादा पार्ट डायनामिक मध्ये फेच करायचा आहे, फॉर एक्झाम्पल काय की आपण काय करतोय की सिटी आहे आपली, ते सिटी आपल्याला डिस्प्ले करायची, त्यावेळेस डेटाबेस मधून लिस्ट डिस्प्ले करायचं असेल तर काय होतं, जावास्क्रिप्टचा पार्ट तिथं इम्प्लिमेंटेशन होतं. ठीक आहे. सेम त्याच्यानंतर काय होतं की ज्यावेळेस आपण एखादा जावास्क्रिप्ट आहे तर ते जावास्क्रिप्ट काय आहे की क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, बरोबर. क्लायंट साइड म्हणजे काय की जे पण काय आपले स्क्रिप्ट स्टेटमेंट्स असतील किंवा एक्सटर्नल स्क्रिप्ट असतील ते आपण यूज करू शकतो. तर मेन जावास्क्रिप्ट मध्ये काय होतं की इमेज आहे मॅन्युप्युलेशन, फॉर्म व्हॅलिडेशन किंवा डायनामिक किंवा एखाद्या कंटेंट मध्ये चेंजेस करायचे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये यूज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे की हे जे आहे ते केस सेन्सिटिव्ह आहे. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही एखादा पार्ट रन करताय तर त्यावेळेस जर तुमचा सेमिकोलन किंवा कॉमा जरी राहिला तर तो पार्ट रन नाही होत. ठीक आहे. तर अशा टाईपनी आपण काय करतो, स्क्रिप्ट जावास्क्रिप्ट यूज करतो. तर वन बाय वन आपण एक्झाम्पल काय करूया बघूया. आता एकदम काय करूया, सिम्पली आपण एक नॉर्मल एक्झाम्पल इथे इम्प्लिमेंट करूया. त्याच्या आधी बिफोर दॅट याच्यात टायटल टाकूया HTML जावास्क्रिप्ट. HTML जावास्क्रिप्ट म्हणजे काय की अच्छा ह्याच्यामध्ये आपण जावास्क्रिप्ट विथ HTML चा कोड रन करतोय म्हणून आपण त्याला काय म्हणतोय की HTML विथ जावास्क्रिप्ट. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचंय, आता मी इथं एक टाकते माय फर्स्ट जावास्क्रिप्ट एक्झाम्पल, असं आपण टायटल टाकूया. ठीक आहे. आता हे टायटल टाकल्यानंतर आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये एक असं एक्झाम्पल घ्यायचंय नॉर्मली एकदम सिम्पली की ज्यावेळेस आपण बटन वरती क्लिक करेल त्यावेळेस मला डेट आणि टाइम डिस्प्ले झाला पाहिजे, बरोबर. आपल्याला काय करायचंय ते आता ज्यावेळेस पण आपण एखाद्या बटन वरती क्लिक करतोय तर बटन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचंय की डेट अँड टाइम डिस्प्ले झाली पाहिजे, बरोबर. तर डेट अँड टाइम डिस्प्ले झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक पहिले बटन घ्यावं लागेल, बरोबर. म्हणजे बटनला क्लिक करायचं तर एक बटन घ्यावं लागेल. आता बटन वरती नाव देऊया क्लिक मी टू डिस्प्ले डेट अँड टाइम, डेट अँड टाइम. ओके. आता आपल्याला काय करायचंय, आता हे आपण काय करणार आहे, आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे की फंक्शन वगैरे यूज नाही करणार आहे, डायरेक्टली
डेट फंक्शन यूज करून आपण काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहे. म्हणजे सेपरेट आपल्याला फंक्शन क्रिएट करायची गरज नाही. आता हे ज्यावेळेस आपण बटन वरती क्लिक करणार आहे त्यावेळेस माझा आउटपुट कशामध्ये तरी यायला पाहिजे, बरोबर. त्यासाठी मी काय करते, H1 टॅग घेते आणि H1 मध्ये आपल्याला काय करायचंय, एक आयडी पास करायचा आहे. म्हणजे काय, आयडी इज इक्वल टू डेमो. ठीक आहे. आता आपलं जे आउटपुट येणार आहे ते कशामध्ये येणार आहे, या H1 मध्ये येणार आहे, बरोबर. ज्यावेळेस पण आपण या बटनला क्लिक करेल त्यावेळेस त्याचा आउटपुट कशामध्ये येणार आहे, तर H1 मध्ये येणार आहे, बरोबर. त्यासाठी आपण काय करणार आहे, त्याचा बटन घेतला, बटनला आपण टाईप देऊया. टाईप कोणता येणार, बटन. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, ऑन क्लिक यूज करायचं आहे. ओके. ऑन क्लिक मध्ये आपल्याला काय करायचंय की मेथड यूज करायची, की मेथड मध्ये कुठली यूज करणार, आता आपण आयडी घेतलाय म्हणजे आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये मेथड कुठली यूज करावी लागेल, तर गेट एलिमेंट बाय आयडी. ओके. त्यासाठी आपण पहिले टाकणार डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी इन ब्रॅकेट आपला जो आयडी नेम आहे तो आपल्याला टाकायचा आहे. ठीक आहे. तर आपला आयडी नेम काय, डेमो. ठीक आहे. डेमो नंतर डॉट इनर एचटीएमएल. ठीक आहे. काय करायचंय, डेमो नंतर डॉट इनर एचटीएमएल इज इक्वल टू आणि डेट फंक्शन घ्यायचं. डेट साठी बघा असं डेट फंक्शन येईल, ओपन पॅरेंथेसिस क्लोज पॅरेंथेसिस. ठीक आहे. आता बघा आपण काय काय केलेलं आहे इथं, आपण एक बटन घेतलं, बरोबर. बटनला काय दिलेलं आहे आपण, टेक्स्ट दिली. टेक्स्ट काय दिलेली आहे, क्लिक मी टू डिस्प्ले डेट अँड टाइम. ओके. त्याच्यानंतर ह्याला ऍक्शन दिली, ऑन क्लिक मध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी इन ब्रॅकेट काय दिलेलं आपण, डेमो. ठीक आहे. आता बघूयात आपण ज्यावेळेस याचा आउटपुट रन करून बघूया आपण. ठीक आहे. मला आता काय करते, रन करते, रन विदाउट डिबगिंग. तर बघा आपलं हे एक्झाम्पल पहिलं जे अटॅक केलेलं ते आलं, बरोबर. त्यानंतर आता काय करायचे, आपल्याला बटन डिस्प्ले होते इथे, बरोबर. बटन मध्ये आपण काय केलेलं आहे की ज्यावेळेस आपण या बटनला क्लिक करेल आपला डेट अँड टाइम डिस्प्ले. आता बघा मी या बटनला क्लिक करते, बरोबर. आलं आपलं काय आलेलं आहे, डे आला. त्याच्यानंतर डेट मध्ये 12 जून 2025 आलं. त्याच्यानंतर 24 हॉर्स मध्ये टाइम आला आणि टाइम झोन सुद्धा आलेला आपल्याला. ठीक आहे. तर हे कशामुळे आलं, ओनली आपण काय केलं होतं, फक्त डेट फंक्शन यूज केलेलं आहे बघा याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हे सगळं आहे आपल्याकडे बाय डिफॉल्ट. ठीक आहे. तर हे काय झालं, एक नॉर्मल एक्झाम्पल झालं. ठीक आहे. आता मी तुम्हाला परत सांगते की जावा स्क्रिप्ट मध्ये स्क्रिप्ट एक तर टॅग यूज करतो आपण जावा स्क्रिप्ट साठी, बरोबर. तर स्क्रिप्ट टॅग कशासाठी यूज करतो, तर क्लायंट साइड स्क्रिप्ट यूज करण्यासाठी आपण यूज करतो, बरोबर. त्यासाठी क्लायंट साइड स्क्रिप्ट यूज करण्यासाठी करतो. आता स्क्रिप्ट हा एक HTML एलिमेंट आहे, बरोबर. त्याच्यामध्ये स्क्रिप्टचे स्टेटमेंट्स आहेत किंवा जे आपले एक्सटर्नल फाईल आहेत ते आपण सोर्स ऍट्रिब्यूटने लिंक करू शकतो. त्याच्यानंतर मेन जावास्क्रिप्टचे कॉमन युजेस काय असतात, तर इमेज मॅनिप्युलेशनसाठी, फॉर्म व्हॅलिडेशन. आता फॉर्म व्हॅलिडेशन मध्ये काय येते की तुम्ही जो रजिस्टर फॉर्म केला तर त्याच्यामध्ये नेमला नेमच टाकले का, नेमला ओनली कॅरेक्टर ऍक्सेप्ट करणार. फोन नंबर आहे, फोन नंबर मध्ये ओनली 10 डिजिट ऍक्सेप्ट करायला पाहिजे. त्यानंतर फोन नंबर आहे तो 10 डिजिट विदाउट एनी कॅरेक्टर इन्सर्ट नाही व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर डायनामिक चेंजेस काय असतील कंटेंट मध्ये तर ते पण अपडेट व्हायला पाहिजे, एवढं सगळं करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मोस्टली जावास्क्रिप्ट मध्ये आपण डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी ही मेथड यूज करतो, बरोबर. जावास्क्रिप्ट यूज करण्यासाठी आपण काय करतो, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी आणि गेट एलिमेंट बाय क्लास नेम हे मोस्टली आपल्याकडे काय होतात की मेथड यूज होतात. पण आता आपण काय करूया की जे गेट एलिमेंट बाय आयडी आहे, आता जर समजा नॉर्मली आपल्या जावास्क्रिप्ट मध्ये आपल्याला एखादी टेक्स्ट चेंज करायची, बरोबर. तर युझिंग HTML विथ जावास्क्रिप्ट, तर ती कशी करायची, काल आपण जी बघितली टेक्स्ट तर ती क्लासमध्ये बघितली आपण आणि एक फंक्शन क्रिएट केलेलं होतं. ठीक आहे. तर आज आपण काय करूया, विदाउट फंक्शन आपण नॉर्मली जावास्क्रिप्टचा जो स्क्रिप्ट टॅग आहे तो आणि HTML मध्ये आपण काय करणार आहे, कोड इम्प्लिमेंट करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आता BR टाकूया. BR मध्ये आपल्याला H1 मध्ये टाकायचंय की यूज जावास्क्रिप्ट टू चेंज टेक्स्ट. ओके. युझिंग HTML. ठीक आहे.
तर आता याच्यामध्ये काय केलं आपण की आपले काय एक एक्झाम्पल मध्ये काय करूया आपण की एक जी टेक्स्ट आहे ती टेक्स्ट घेऊया. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय असेल की ज्यावेळेस आपण एखादी टेक्स्ट आहे ते आपल्याला काय करायची चेंज करायचे. बरोबर. चेंज करताना काय होईल की चेंज म्हणजे काय की जो ऑलरेडी जो आपल्याकडे आयडिया आहे बरोबर त्याच्या खाली आपण काय करतो की डायरेक्टली प्रिंट करतो. बरोबर. आता याच्यामध्ये ऍक्च्युअली काय करत नाही आपण म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला जर चेंज करायचं असेल चेंज करू शकतो पण आपण काय करतोय की जो आपला पी टॅग आहे तर त्या पी टॅग मध्ये आपण काय करतोय की जावास्क्रिप्टची टेक्स्ट आहे ती घेऊन येतोय. बरोबर. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की ज्यावेळेस आपण जावास्क्रिप्ट मध्ये टेक्स्ट टाकतोय ती जावास्क्रिप्टची टेक्स्ट आपल्याला काय करायची की एखाद्या टॅग मध्ये ऍड करून घ्यायचे. बरोबर. म्हणजेच काय जावास्क्रिप्ट टेक्स्ट ओके JavaScript text using H1 element. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचे जावास्क्रिप्टची टेक्स्ट आहे ते आपल्याला काय करायचे H1 मध्ये पुटअप करायचे. कशी करायची बघा. आता आपल्याकडे काय आहे की ऑलरेडी आपण काय करूया H1 टॅग घेऊया. H1 मध्ये आता H1 मध्ये आपण काय राईट डाऊन नाही करणार आहे कारण जावास्क्रिप्ट मधली जी टेक्स्ट आहे ती आपल्या H1 मध्ये येणार आहे. पण आपल्याला काय करावं लागेल मोस्टली तर आयडी घ्यावा लागेल. आयडी मध्ये आपला डेमो ऑलरेडी आहे तर मी इथं काय करते डेमो 1 म्हणून देते. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचे स्क्रिप्ट टॅग यूज करायचा आहे. बरोबर. आता स्क्रिप्ट टॅग यूज करायचं तर आपल्याला स्क्रिप्ट टाकला तर ओपन आणि क्लोज होईल. बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला डायरेक्टली डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी ओके कारण का आपण आयडी घेतोय म्हणून गेट एलिमेंट बाय आयडी घेतलं. त्यानंतर आपण काय करणार आहे आपला जो आयडी आहे डेमो 1 म्हणून देणार आहे आणि त्याला आपण इनर HTML पास करणार आहे कारण HTML चा कोड आहे म्हणून. ठीक आहे. तर याच्यामध्ये टाकूयात आपण वेलकम टू जावास्क्रिप्ट. ठीक आहे. काय केलं मी डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी डेमो 1 डॉट इनर HTML इज इक्वल टू वेलकम टू जावास्क्रिप्ट असं म्हटलेलं आहे मी याच्यामध्ये. तर आता मी काय करते याला रिफ्रेश करते पेजला. बघा आता त्यावेळेस रिफ्रेश केलं तर बघा वेलकम टू जावास्क्रिप्ट आलं. ठीक आहे. जर मी इथं आयडी दिलं नसतं तर काय झालं असतं बघा आता आयडी मी काय करते एम्प्टी ठेवते. बरोबर. आणि या पेजला मी रिफ्रेश केलं तर आपलं आलं का आउटपुट मध्ये नाही आलं इथे वेलकम टू जावास्क्रिप्ट आलं का नाही आलं. का नाही आलं कारण जो आपण आयडी दिलेला आहे तो आयडी त्याला मिळाला का नाही मिळाला म्हणून त्यानं नाही घेतला. तर मी काय करते कंट्रोल Z करून सेव्ह करते. तर आता बघा तुम्ही की याच्यामध्ये ज्यावेळेस मी याला रिफ्रेश केलं त्यावेळेस काय झालं की माझी जी टेक्स्ट आहे आयडी मध्ये घेतलेली ती वाली काय झाली विजिबल झाली. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय करतो की एक्झाम्पल क्रिएट करतो. म्हणजेच काय की हे स्मॉल एक्झाम्पल झालं जावास्क्रिप्टचं तुम्हाला युजेस समजला असेल की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या स्पेसिफिक जर बटन वरती क्लिक करताय तर बटन वरती क्लिक केल्यानंतर ऑन क्लिक होते तर ऑन क्लिक मध्ये मी जे मेथड यूज करेल किंवा जे टेक्स्ट देईल किंवा जे फंक्शन देईल तर त्या स्पेसिफिक फंक्शनला जाऊन ते चेक करते की हे दिलेली आहे ती त्याला भेटते का. जर भेटली तर काय आउटपुट डिस्प्ले करायचे जे आपण इनपुट देईल ते आज डिस्प्ले होईल आउटपुट म्हणून. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल काय करायचं आपल्याला की एखादा जावास्क्रिप्टचा कंटेंट आपल्याला HTML मध्ये चेंज करायचंय किंवा घेऊन यायचंय. बरोबर. आता आपण काय केलं इथं विदाउट फंक्शन दिलं. बरोबर. जे पण दिलं ते कशामध्ये केलं डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी तर याच्यामध्ये डायरेक्टली आपण दिलं. आता आपल्याला काय करायचंय की युजिंग फंक्शन घ्यायचंय. बरोबर. गेट एलिमेंट बाय आयडी युजिंग फंक्शन घ्यायचंय. तर त्यावेळेस आपलं काय एक्झाम्पल असणार आहे बघा. तर फॉर एक्झाम्पल काय फर्स्टली आपण काय करणार बटन घेणार. बरोबर. आता बटन वरती आपण टेक्स्ट देणार क्लिक मी हिअर टू शो आउटपुट. ओके. काय म्हटलं मी क्लिक मी हिअर टू शो आउटपुट. आता आपल्याला काय करायचं या बटन वरती काहीतरी ऍक्शन द्यायचे. बरोबर. ऍक्शन देताना आपण काय करणार आहे आता पहिलं तर हा टाईप टाकूया टाईप मध्ये बटन. ओके. आणि ऑन क्लिकला आपल्याला काय करायचंय फंक्शन नेम द्यायचं आहे. त्या फंक्शन नेम मध्ये काय करूया माय फंक्शन म्हणून देऊया. ठीक आहे. हे दिलं आपण डायरेक्ट. बरोबर. आता ज्यावेळेस मी या बटन वरती क्लिक करणार आहे त्यावेळेस ते काय होणार आहे माय फंक्शनला रिडायरेक्ट करणार आहे. आउटपुट बघा. आता बघा क्लिक मी आता याला काय भेटत नाहीये. बरोबर. ज्यावेळेस पण मी याला क्लिक करते त्यावेळेस त्याला फंक्शन भेटते का नाही भेटत कारण का आपण फंक्शन क्रिएट केलेलं आहे का नाही केलेलं आहे. बरोबर. तर आपल्याला काय करावं लागेल पहिले की फंक्शन क्रिएट करावं लागेल कोणतं माय फंक्शन नावाचं. ठीक आहे. त्यासाठी कंपल्सरी तुम्हाला काय करावं लागणार आहे स्क्रिप्ट टॅग घ्यावा लागणार आहे. बरोबर. या स्क्रिप्ट टॅग मध्ये काय टाकावं लागणार आहे फंक्शन आणि फंक्शन नेम काय असणार आहे आपलं माय फंक्शन. बरोबर.
त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज करायचे. आता मग काय करायचं आपल्याला इथे सेम प्रोसेस डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी ओके इन ब्रॅकेट आपला जो आयडी असेल तो आयडी नेम द्यायचा आपल्याला बरोबर. तर आयडी नेम मध्ये आता काय केलेलं आहे आपण की ते कुठलाही टॅग घेतलेला नाहीये बरोबर. तर आपल्याला काय करावं लागेल इथे एक h2 टॅग घेते आणि h2 टॅग मध्ये काय करूया आपण आयडी देऊया. तर आयडी मध्ये डेमो 1 आपला ऑलरेडी आहे तर मी याला काय करते डेमो 2 म्हणून नाव देते बरोबर. तर आपल्याला काय येईल इथं की डेमो 2 म्हणून नाव येईल इथं बरोबर. याच्यामध्ये ते डेमो 2 बरोबर. आता हे दिल्यानंतर डॉट इनर एचटीएमएल टाकायचे आपल्याला बरोबर. आणि इनर एचटीएमएल टाकल्यानंतर मग काय करायचं आपल्याला जी आपली नवीन टेक्स्ट आहे ते आपल्याला द्यायची. तर मी टाकते वेब डेव्हलपमेंट ओके आणि त्याच्यानंतर कंपल्सरी सेमीकोलन द्यायचं ठीक आहे. आता बघा डायरेक्टली मी काय केलं आता बटन आहे आपलं बरोबर. आता बटनला नाव काय दिलं क्लिक मी हिअर टू शो आउटपुट बरोबर. टाईप कुठला आहे आपला बटन. आता ज्यावेळेस ऑन क्लिक करतोय तर ऑन क्लिकला आपल्याला कोणतं फंक्शन आपलं लोड होणार आहे तर माय फंक्शन होणार आहे. आता आपण बघितलं ज्यावेळेस आपण या बटनवरती क्लिक केलं होतं त्यावेळेस काही लोड आलेला नव्हता म्हणजे काही लोड झालेलं नव्हतं कारण का आपलं फंक्शन त्याला सापडलेलं नव्हतं किंवा ते नव्हतं आपल्या कोडमध्ये ठीक आहे. तर नेक्स्ट काय झालं की आता ज्यावेळेस गेलं ते माय फंक्शन मध्ये बरोबर. त्यासाठी आपण काय घेतलं कंपल्सरी स्क्रिप्ट टॅग घेतला. स्क्रिप्ट टॅग मध्ये फंक्शन क्रिएट केला. फंक्शनला नाव दिलं माय फंक्शन. आता काय केलं आपण डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी घेतला. आयडी कुठे भेटला त्याला h2 मध्ये ओके डॉट इनर एचटीएमएल वेब डेव्हलपमेंट ओके. आता बघा मी याला डायरेक्टली रिफ्रेश करते. बघा आता ज्यावेळेस मी रिफ्रेश करते त्यावेळेस माझे डायरेक्टली आउटपुट डिस्प्ले होत नाही. माझा आउटपुट कधी डिस्प्ले होणार आहे ज्यावेळेस मी या बटनवरती क्लिक करणार आहे त्यावेळेस माझं काय होणार आहे आउटपुट डिस्प्ले होणार आहे. तर आता बघा मी याला क्लिक केलं बरोबर. तर आलं आउटपुट आपलं वेब डेव्हलपमेंट बरोबर. तर असं कॉमन मध्ये जावास्क्रिप्ट आणि आपल्याला HTML यूज करून काय करायचंय की एक्झाम्पल इम्प्लिमेंट करायचं ठीक आहे. आता त्यानंतर नेक्स्ट आहे की आपण जर आपल्याला याला स्टायलिंग द्यायचं असेल बरोबर. म्हणजेच काय की ज्यावेळेस आपण एखाद्या बटनला क्लिक करतो तर बटनला क्लिक केल्यानंतर येणारी जी टेक्स्ट आहे ती जशी आता ही वेब डेव्हलपमेंट दिसते बरोबर तशी येणारी जी टेक्स्ट आहे ती मोठी दिसायला पाहिजे. त्याचा फॉन्ट कलर चेंज झाला पाहिजे. फॉन्ट फॅमिली चेंज झाली पाहिजे किंवा बॅकग्राऊंड कलर चेंज झाला पाहिजे. तर ते कशा पद्धतीने करणार ते आपण आता बघूयात ठीक आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल की पहिले एक बटन घ्यावं लागेल बरोबर. कशासाठी की ज्यावेळेस आपण एखाद्या स्पेसिफिक बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस आपली काय झाली पाहिजे ती टेक्स्ट चेंज झाली पाहिजे म्हणून ओके. आता बटन घेतलं. बटनला नाव देऊया क्लिक हिअर टू चेंज स्टाईल फॉन्ट स्टाईल. फॉन्ट स्टाईल मध्ये मग खूप साऱ्या गोष्टी येतात जसं की CSS प्रॉपर्टी असतात ते सगळे येऊ शकतात बरोबर. आता बघा ज्यावेळेस आपण या बटनला क्लिक करणार आहे बरोबर त्यावेळेस काय होणार की आपली फॉन्ट चेंज होणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ऑलरेडी जी आपली फॉन्ट आहे ते आपल्याला आधी एंटर करून घ्यावं लागेल बरोबर. एंटर करून म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल काय तर मी रिफ्रेश करते बरोबर. ज्यावेळेस आपण याला क्लिक करतोय तर त्यावेळेस काय झाली पाहिजे की एक्झिस्टिंग जी टेक्स्ट आहे आपली तर त्या टेक्स्टला तो कलर अप्लाय झाला पाहिजे. ती फॉन्ट साईज अप्लाय झाली पाहिजे किंवा तो बॅकग्राऊंड कलर त्याला अप्लाय झाला पाहिजे बरोबर. त्यासाठी मी काय करते इथं एक p टॅग मध्ये आपल्याला टेक्स्ट घ्यायचे. दिस इज वेब डेव्हलपमेंट ओके. दिस इज वेब डेव्हलपमेंट असं टाकूया आणि याच्यामध्ये आपण काही करूया एक आयडी घेऊया ओके. आयडी मध्ये आपला डेमो 2 लास्ट झालेला आहे तर आता आपण घेऊया नवीन डेमो 3 म्हणून ठीक आहे. तर याच्यामध्ये आता डेमो 3 म्हणून घेतला बरोबर. आता आपल्याला काय करायचं आपली ही टेक्स्ट ऑलरेडी डिस्प्ले झाली बघा. आता मी काय करते रिफ्रेश करते आणि तुम्हाला दाखवते. ही टेक्स्ट आली आपल्याकडे ऑलरेडी बरोबर. त्याच्यामध्ये काय केलेलं आपण p टॅग यूज केलेला आणि p टॅग मध्ये आपण काय केलेलं आहे टेक्स्ट दिलं. टेक्स्टला नाव काय दिलेलं आहे दिस इज वेब डेव्हलपमेंट बरोबर. तर आता काय करायचं ज्यावेळेस आपण बटनवरती क्लिक करणार आहे तर बटनवरती क्लिक केल्यानंतर या टेक्स्टची आपल्याला काय व्हायला पाहिजे की फॉन्ट साईज चेंज व्हायला पाहिजे. कलर चेंज व्हायला पाहिजे आणि बॅकग्राऊंड कलर चेंज व्हायला पाहिजे ठीक आहे. तर त्यासाठी काय करणार आहे आपण आता बटनला आपल्याला पहिले काय करावं लागेल ऑन क्लिक ऍक्शन थ्रू फंक्शन नेम द्यावं लागेल बरोबर. आता सगळ्यात पहिले काय करूया इथं बटन टाईप आपला काय आहे बटन बरोबर. त्याच्यानंतर काय येणार ऑन क्लिक बरोबर. ऑन क्लिक मध्ये काय येणार आहे आपलं फंक्शन नेम बरोबर. आता फंक्शन नेम मध्ये मी काय करते की एक फंक्शन नेम टाकते आणि फंक्शन नेम काय टाकायचे आपल्याला ऍज अ
तर आपण काही नाव देऊ शकतो बरोबर. इथं मी टाकते माय फंक्शन 2 म्हणून, ओके, किंवा माय डेमो म्हणून टाकते. आपण क्रिएट करू शकता तुम्ही बरोबर. आता ज्यावेळेस आपण याला क्लिक करणार आहे त्यावेळेस ते कशाला जाणार आहे, तर माय डेमो या फंक्शनला जाणार आहे बरोबर. आता आपण बघूयात की माय डेमो फंक्शन मध्ये आपल्याला काय काय इम्प्लिमेंट करायचं. सगळ्यात पहिले आपल्याला स्क्रिप्ट घ्यावं लागेल बरोबर. आता स्क्रिप्ट आली, स्क्रिप्ट मध्ये आपल्याला काय करावं लागेल, फंक्शन क्रिएट करावं लागेल. तर फंक्शन क्रिएट करायचं सिंटॅक्स काय आहे, फंक्शन नेम काय आपलं, माय डेमो. ठीक आहे, तर आपण हे वाला काय करूया, कॉपी पेस्ट करूया. ठीक आहे, आता हे टाकलं आपण बरोबर. आता काय आलं आपल्याकडे, स्क्रिप्ट आली, स्क्रिप्ट मध्ये फंक्शन आलं, फंक्शनला आपण नाव दिलं माय डेमो म्हणून बरोबर. आता आपल्याला काय करायचं त्याच्यात, की आपल्या ज्या CSS च्या प्रॉपर्टी आहेत त्या अप्लाय करायच्या. म्हणजेच काय, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. ओके, कारण आपण आयडी घेतला याच्यामध्ये बरोबर. आयडी नेम काय आपला, डेमो3. तरी इन ब्रॅकेट मध्ये डबल कोट मध्ये डेमो3 आला. ओके, त्याच्यानंतर डॉट स्टाईल, बघा स्टाईल यूज केला आपण, आणि डॉट फॉन्ट साईज. अशा पद्धतीने आपल्याला फॉन्ट साईज यूज करायची आहे जावास्क्रिप्ट मध्ये. तर याची फॉन्ट साईज देऊया आपण 30 पिक्सेल. त्याच्यानंतर सेमीकोलन द्यायचं. ठीक आहे, ही आपली एक झाली प्रॉपर्टी बरोबर. बघा माय डेमोला आल्यानंतर काय करणार, त्यांनी चेक करणार डेमो3 आहे का, म्हणजे डेमो3 डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट ऑफ आयडी डेमो3 डॉट स्टाईल डॉट फॉन्ट साईज डॉट 30 पिक्सेल. आता हे झालं. आपण आता हे चेक करूया की हे वाला एक्झाम्पल येते का. बघा आता मी ज्यावेळेस ह्याला क्लिक करते त्यावेळेस आपली टेक्स्ट काय झाली, मोठी आलेली, म्हणजे आपला CSS अप्लाय झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं की त्या जी फॉन्ट आहे त्याचा कलर चेंज व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण काय घेणार, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. ओके, इन ब्रॅकेट आपल्याला काय करायचं, आपला जो आयडी आहे तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी डबल कोट मध्ये आयडी नेम टाकला. ओके, त्याच्यानंतर डॉट स्टाईल. ओके, आणि डॉट आपल्याला परत काय करायचं, कलर प्रॉपर्टी अप्लाय करायची. कलर मध्ये मी काय म्हटलं, इज इक्वल टू डबल कोट मध्ये पर्पल. ओके, किंवा रेड पण घेऊ शकता तुम्ही, रेड, म्हणजे एकदम अट्रॅक्टिव्ह, म्हणजे उठावून दिसेल ते. ठीक आहे, आता बघा मी याला रिफ्रेश करते. रिफ्रेश केल्यानंतर बघा आलं. आतापर्यंत आपल्या दोन प्रॉपर्टी काय काय आल्या, फॉन्ट साईज आले आणि कलर पण आले. ठीक आहे, आता त्यानंतर नेक्स्ट आपण काय करूया, त्याला बॅकग्राऊंड कलर देऊया. ठीक आहे, बॅकग्राऊंड साठी मी काय म्हटलं, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. ठीक आहे, इन ब्रॅकेट डबल कोट मध्ये डेमो3, कारण हाच माझा आयडी आहे बरोबर, डॉट स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर. ठीक आहे, हे बघा बॅकग्राऊंड कलर थोडं याच्यामध्ये सिंटॅक्स वेगळे आहे जावास्क्रिप्ट. तर बॅकग्राऊंडचा बी स्मॉल आहे, कलर कॅपिटल मध्ये. ठीक आहे, इज इक्वल टू डबल कोट मध्ये येलो. ठीक आहे, आता बघा मी काय करते, परत रिफ्रेश करते बटनला. ओके, रिफ्रेश केलं. आता मी परत ह्या बटनला क्लिक करते बरोबर, टू चेंज फॉन्ट स्टाईल. त्याच्यामध्ये कलर येणार, बॅकग्राऊंड कलर येणार आणि फॉन्ट कलर येणार. तर झालं. अशा पद्धतीने आपण काय केलं की याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला जावास्क्रिप्टचा कोड ऍड करायचा आहे. ठीक आहे, तर जावास्क्रिप्ट ऍड करताना आपण काय करणार आहे की अशा पद्धतीने आपण इम्प्लिमेंटेशन स्टार्ट करणार. ठीक आहे, तर हे काय एक सिंपल आहे. जावास्क्रिप्ट मध्ये आपण इन डिटेल्स मध्ये बघणार आहोत बरोबर. बट बिफोर दॅट आपण काय करतोय की याच्यामध्ये नॉर्मल जे पण काही इम्पॉर्टन्स आहे तर ते इम्पॉर्टन्स वाले पार्ट आपण याच्यामध्ये कव्हर करतोय. ठीक आहे, आता नॉर्मली जर तुम्हाला एखादी टेक्स्ट प्रिंट करायची तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, तर डॉक्युमेंट डॉट डायरेक्टली डॉक्युमेंट मध्ये करू शकता बरोबर. डॉक्युमेंटने केलं की डायरेक्ट तुमचं डॉक्युमेंट टाकले की तुमचं प्रिंट होईल सगळं. ठीक आहे, आता नेक्स्ट जे आहे आपलं, तर ते आता बघा याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की आपण कशा पद्धतीने हे फंक्शन ऑलरेडी करू शकता, किंवा तुम्ही डायरेक्टली लाईव्हला चॅटमध्ये पण मला क्वेश्चन्स विचारू शकता. जर कुणाला काही इश्यू असेल तर तुम्ही डायरेक्टली मला इथे क्वेश्चन्स विचारू शकता. ठीक आहे, आता जस्ट ओव्हरव्ह्यू करूया. आज आपण सेशन मध्ये जावास्क्रिप्ट बघत आहे. ठीक आहे, तर जावास्क्रिप्ट एक्झाम्पल मध्ये आपण सिम्पली पहिल्यांदा काय केलेलं आहे की डेट अँड टाइम डिस्प्ले केलेलं आहे बरोबर. ज्यावेळेस आपल्याला डेट अँड टाइम डिस्प्ले करायचे त्यावेळेस आपण काय केलेलं आहे की बटन घेतलेलं आहे बरोबर. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या स्पेसिफिक बटन वरती क्लिक करतोय त्या बटनला नाव दिलं क्लिक मी टू डिस्प्ले डेट अँड टाइम बरोबर.
तर ज्यावेळेस आपण एखाद्या बटनवरती क्लिक करतो तर त्यावेळेस काय व्हायला पाहिजे की एक ऍक्शन परफॉर्म होते, बरोबर. ऍक्शन परफॉर्म होते तर ऍक्शन परफॉर्म मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे आता की ऑन क्लिक मध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी डेमो घेतला, बरोबर. कारण का आपला आयडी आता हा आयडी कुठं प्रिंट होणार आहे, इथं होणार आहे, बरोबर. आपला डेमो इथे आहे. डॉट इनर एचटीएमएल इज इक्वल टू डेट फंक्शन. आता हे बाय डिफॉल्ट आहे, म्हणजे काय आहे की आपल्या या लँग्वेज मध्ये किंवा जावास्क्रिप्ट मध्ये डेट हे फंक्शन आहे. त्यामुळे फक्त आपण डेट फंक्शन यूज केलं तर आपलं काय होईल की डायरेक्टली आपल्याला डेट अँड टाइम डिस्प्ले होईल. डेट अँड टाइम कशा प्रकारचा डिस्प्ले होते बघा. आता मी रिफ्रेश करते. ज्यावेळेस मी क्लिक हिअर टू डिस्प्ले डेट अँड टाइम म्हणते त्यावेळेस आपल्याला काय येतं की आज कोणता दिवस आहे तो दिवस येतोय. त्याच्यानंतर पूर्ण याचे काय होतंय डेट पण दिसते जून 12/2025. त्याच्यानंतर आपलं टाइम झोन पण दिसतोय आणि टाइम झोन नंतर काय होतं की आपला इंडिया स्टँडर्ड टाइम नुसार पूर्ण प्रॉपरली डिस्प्ले होतं येतात. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे की जावास्क्रिप्ट इज इन H1 एलिमेंट, म्हणजे ज्यावेळेस पण आपण काय करतोय की बटनवरती क्लिक करतोय त्यावेळेस आपलं काय होतंय आउटपुट डिस्प्ले होतंय, बरोबर. आता बघा खाली ज्यावेळेस मी या बटनवरती क्लिक केले त्यावेळेस काय झाले आपली टेक्स्टिंग झाली. काल आपण बघितलं होतं जे फंक्शन यूज करून जे आपण खाली पण एक्झाम्पल यूज केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे बघा. ज्यावेळेस आपण यूज करतोय त्यावेळेस विदाउट फंक्शन पण एक बघितलं, म्हणजे स्क्रिप्ट मध्ये आपण टाकलं आणि डायरेक्टली पेजवरती लोड करून घेतलं, बरोबर. म्हणजेच काय डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी इन ब्रॅकेट डेमो1 डॉट इनर एचटीएमएल इज इक्वल टू वेलकम टू जावास्क्रिप्ट. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे की ऑलरेडी स्क्रिप्ट मध्ये आपण टाकलं पण ज्यावेळेस पेज लोड होतं त्यावेळेस डायरेक्टली काय येईल आउटपुट आपलं डिस्प्ले होईल, बरोबर. तर ज्यावेळेस आपण आउटपुट डिस्प्ले करतोय त्यावेळेस कशामध्ये केलेलं आहे तर याचं बघा H1 हा आपला HTML आयडी आहे, बरोबर. तर H1 मध्ये डायरेक्टली आपण काय केलेलं आहे की तो जो आयडी आहे त्याचा आउटपुट आपण काय केलेलं आहे प्रिंट केलेलं आहे. ठीक आहे. तर हे आपले काय झाले की याच्यामध्ये आपल्याला झालं आणि नेक्स्ट काय बघितलं आपण याच्यामध्ये एक फंक्शन क्रिएट केलं. फंक्शन ज्यावेळेस ऑन क्लिक होते त्यावेळेस ह्या फंक्शनला जाते. कोणत्या फंक्शनला जाते माय फंक्शनला. आणि माय फंक्शन मध्ये आपण कोड काय टाकलंय की ज्यावेळेस तू डेमो म्हणजे ज्यावेळेस बटनला क्लिक कर त्यावेळेस डेमो टू कॉल होते. डेमो टू मध्ये आपण आयडी घेतला आणि त्याला स्क्रिप्ट मध्ये टेक्स्ट दिली तर ती कशामध्ये ती इथे येते. ठीक आहे. आणि नेक्स्ट एक्झाम्पल काय केलं आपण महत्वाचं ते म्हणजे की ज्यावेळेस आपण एखाद्या बटनला क्लिक करतो तर त्यावेळेस त्या बटनची स्टायलिंग चेंज झाली पाहिजे, बरोबर. तर स्टायलिंग चेंज साठी आपल्याला काय करावं लागलं इथं की आधी पहिले काय केलं आपण माय डेमो म्हणून एक फंक्शन क्रिएट केलं, बरोबर. तर माय डेमो मध्ये आपण काय केलं फंक्शन क्रिएट केलं. तर फंक्शन मध्ये आपण काय टाकलेलं आहे माय डेमो आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी आणि जो आपला आयडी आहे तो आपण आयडी घेतलेला आहे इथं, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं स्टाईल. ऑलरेडी आपण CSS मध्ये स्टाईल ऍट्रिब्यूट यूज करतो पण सेम आपल्याला इथे पण काय यूज करायचं स्टाईल यूज करायचं. फक्त याच्यामध्ये काय थोडं सिंटॅक्स म्हणण्यापेक्षा वर्डिंग थोडं चेंज आहे कारण का जावास्क्रिप्ट मधलं इथे आलेलं आहे फंट साईज बॅकग्राऊंड कलर त्याच्यानंतर कलर तर हे सगळे काय आलेले जावास्क्रिप्ट मध्ये आले. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं जावास्क्रिप्टचा बेसिक पार्ट आहे तो कव्हर केलेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट त्याच्यानंतर आपण काय करणार आहे की जे बेसिक आपलं HTML फाईल पाथ असतं, बरोबर. फाईल पाथ म्हणजे काय की कशा पद्धतीने आपण आपल्या पेजमध्ये इमेज डिस्प्ले करू शकतो, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल काय की माझ्याकडे ऑलरेडी bg1.jpg म्हणून ही इमेज आहे, बरोबर. आता फाईल पाथ्स मध्ये किती प्रकारचं आपण करू शकतो तर आपल्याकडे 4 वेने आपण इमेजेस लोड करू शकतो, बरोबर. जर डायरेक्टली तुमच्या फोल्डर मध्ये असेल तर तुम्ही डायरेक्टली इमेज सोर्स घेऊन देऊ शकता किंवा तुम्ही काय केलं की इमेजेस फोल्डर मध्ये तुमचे इमेजेस ठेवलेले आहेत आणि तुम्हाला लिंक करायचे तरी तुम्ही देऊ शकता किंवा इमेजेस फोल्डर मध्ये अजून एक इमेजेस फोल्डर आहे त्याच्यामध्ये तुमची इमेज आहे तर ती पण तुम्ही देऊ शकता किंवा जर फोल्डर सोडून जर वरती इमेज असेल तर तुम्ही डॉट डॉट स्लॅशने पण इमेज देऊ शकता, बरोबर. तर याच्यामध्ये 4 कॅटेगरी आहेत. सेम फोल्डर ॲज द करंट पेज, त्याच्यानंतर इमेजेस फोल्डर इन द करंट फोल्डर, ओके. त्याच्यानंतर इमेजेस फोल्डर ॲट द रूट ऑफ करंट वेब आणि जो फोल्डर आहे त्याचा अप लेवल असेल फ्रॉम द करंट फोल्डर तर त्यावेळेस आपण यूज करतो डॉट डॉट स्लॅश. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल मध्ये म्हणून खाली टाकूयात आपण बीआर टॅग, ओके. बीआर नंतर आपण टाकूया H1. ठीक आहे. फाईल पाथ एक्झाम्पल
ओके. तर फाईल पाथ एक्झाम्पल मध्ये काय येणार आहे आपलं की आपण जी इमेजेस आहे तर इमेज किती पद्धतीने लोड करू शकतो. बरोबर. फाईल पाथ एक्झाम्पल मध्ये काय येणार आहे की आपण जी इमेज आहे आपल्या फोल्डरमध्ये तर किती पद्धतीने आपण करू शकतो. जो रिलेटिव्ह आहे आणि ऍब्सोल्यूट आहे दीज आर द वे डिफरंट पार्ट बिकॉज त्याच्यामध्ये काय होते की URL लोड केली जाते आणि फोल्डर मधून इमेजेस घेतली जाते. पण आपण इमेजेस आपल्या SRC फोल्डर मध्ये किती वेळी करू शकतात तर त्याला आपण म्हणतो फाईल पाथ एक्झाम्पल. ठीक आहे. आता बघा माझ्याकडे काय आता इमेजेसचा फोल्डर आहे ऑलरेडी. बरोबर. इमेजेसच्या बाहेर BG म्हणून इमेज आहे आणि इमेजेसच्या अंदर BG1 म्हणून आहे. ठीक आहे. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया. फर्स्ट इमेज त्याच्यामध्ये डायरेक्टली मी काय करेल इथे bg.jpg म्हणून देईल. बरोबर. डायरेक्टली इमेज आली माझी इथे. आता सेकंड ज्यावेळेस मी इमेज घेते त्यावेळेस मी काय करेल इमेजेस स्लॅश मग आपली इमेज घेतोय आपण. ठीक आहे. तर याच्यामध्ये BG1 म्हणून घेईल मी. तर हे 2 वेळी झालं. जर समजा तुमचा फोल्डर आहे हा इमेजेस आणि इमेजेसच्या अंडर अजून एक फोल्डर केला तुम्ही कोणता याच्यात म्हटलं PNG. बरोबर. आणि PNG मध्ये जर तुम्ही काय केलं हेच कॉपी करून या फोल्डर मध्ये पण पेस्ट करू. बघा आता काय झालेलं आहे PNG मध्ये आपण ही इमेज पेस्ट केली परत. बरोबर. मग काय होणार फाईल फोल्डर बघा IMG मध्ये परत आपण काय टाकलं इमेजेस स्लॅश आता बघा इथे फोल्डर येतोय PNG ला सिलेक्ट केलं मग इमेज आली. ठीक आहे. ही 3 वेळी झाली. पण समजा आपली इमेज आहे ती HTML च्या बाहेर आहे. बरोबर. HTML च्या बाहेर आहे तर आपल्याला इमेज सोर्स काय द्यावा लागेल मग इमेज मध्ये सोर्सला डॉट स्लॅश आणि मग इमेज द्यावा लागेल. इमेज मध्ये आता मी bg.png म्हणून टाकते. इतर मला अवेलेबल नाहीये कारण का HTML फोल्डरच्या बाहेर माझी कोणती इमेज नाहीये त्यामुळे मी काय केलेलं आहे इथं नॉर्मल तुम्हाला सॅम्पल साठी दिलेले आहे. पण त्यावेळेस काय असणार तुमचं लोकेशन ./bg.png. अशा 4 पद्धतीने आपण काय करू शकतो की इमेजेसच्या फाईल पाथ एक्झाम्पल घेऊ शकतो. बरोबर. त्याच्यामध्ये समजा तुम्हाला काय करायचं की जर एखादी स्टाईल शीट द्यायची याला तर तुम्ही स्टाईल शीट देऊ शकता. बरोबर. तर ऍब्सोल्यूट मध्ये आपण ऑलरेडी बघितलं होतं की ऍब्सोल्यूट मध्ये आपण URL देतो. बरोबर. म्हणजे गुगल वरची जर डायरेक्टली इमेज घ्यायची असेल तर आपण कशा पद्धतीने घेणार बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय करतोय की गुगल वरती एक इमेज आहे तर फ्रूट इमेज म्हणून सर्च करूया आपण. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय करूया व्हेरीफाय केलं. आता याच्यामध्ये आपण काय करूया फ्रूट इमेजेस म्हणून घेऊया. तर समजा PNG ट्री वरची इमेज आहे आणि राईट क्लिक करून आपल्याला काय करायचं ही इमेज आहे ती आपल्या फोल्डर मध्ये आपल्याला काय करायचे सेव्ह करायचे नाहीये. बरोबर. ती आपल्या फोल्डर मध्ये सेव्ह नाही करायची तर काय करायचं मग आपल्याला काय करायचं तर पाथ ओपन करायचंय म्हणजेच काय ओपन इमेज न्यू टॅब करायचं. बघा आता ही विदाउट कॉपीराइट इमेज आहे. बरोबर. PNG ट्रान्सपरंट इमेज आहे याला कॉपीराइटची गरज नाही. बरोबर. किंवा दुसरं आहे की फ्री पिक म्हणून आहे त्याच्यावरची पण तुम्ही इमेज घेऊ शकता. बरोबर. याच्यावरला क्लिक केलं आणि काय म्हटलं की ओपन इमेज इन न्यू टॅब. बरोबर. इथे आलं. आता इथे आल्यानंतर बघा जो त्याचा लास्ट एक्सटेन्शन आहे. बरोबर. म्हणजे काय की हा कंपल्सरी तुमचा पाहिजे जसं की .jpg .png .gif अशा पद्धतीने तुम्हाला काय पाहिजे की तुमचं ऑलरेडी इमेजेस आलेल्या पाहिजेत. ठीक आहे. तर ही इमेजेस ज्यावेळेस येतील बरोबर तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल की तुमच्या फोल्डरमध्ये हे ऍज अ सिलेक्ट करावं लागणार आहे. ओके. मी असं सिलेक्ट केलं याला आणि जे आपला इमेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय IMG. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये मी टाकल्यानंतर काय होईल की जी आपली इमेज आहे ते डिस्प्ले होईल. पण डिस्प्ले होताना याला आपण काय म्हणतो ऍब्सोल्यूट URL. बरोबर. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने यूज करतो याला काय म्हणतो आपण ऍब्सोल्यूट फाईल पाथ किंवा ऍब्सोल्यूट फुल URL. ठीक आहे. तर याला आपण म्हणतो आणि रिलेटिव्ह मध्ये काय केलं आपण रिलेटिव्ह मध्ये जसं की हा जो इमेज आहे तर इमेज डायरेक्टली डिस्प्ले केला. बरोबर. तर याला आपण पार्ट मध्ये परत कम्प्लीट करू. H1 मध्ये पहिला आहे रिलेटिव्ह फाईल पाथ. ओके. आणि जी URL मधनं आहे ते आपण काय करूया एंटर करूया आणि एंटर करून त्याला नाव टाकूया ऍब्सोल्यूट फाईल पाथ. ठीक आहे. अशा वेळी आपण काय करतो की आपल्या जे इमेजेस आहेत तर त्या आपण लोड करतो. बरोबर. तर ज्यावेळेस पण तुम्ही इमेज घेताय तर रिलेटिव्ह फाईल पाथ घ्या कारण का हा बेस्ट प्रॅक्टिस आहे.
म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आता जे आपण ऑनलाईनची URL यूज केली तर त्यांनी काय केलं की या URL वरनं ती जर इमेज रिमूव्ह केली तर आपण जिथं जिथे ही इमेज यूज केलेली आहे तिथून काय होईल आपली इमेज रिमूव्ह होईल. ठीक आहे. आता आउटपुट बघूया आपण. आउटपुट मध्ये बघा आपली काय झालेली ऍब्सोल्यूट फाईल पाथ मधली जी इमेज आहे ती पण आलेली आहे आणि त्यानंतर आपण जी इमेज घेतलेली आहे ती युजिंग रिलेटिव्ह मध्ये तर रिलेटिव्ह मध्ये काय झालेलं आहे की त्या फोल्डर मधली करंट फोल्डर मधली सुद्धा इमेज आलेली आहे. त्याच्यानंतर जो आपला करंट फोल्डर आहे त्याच्यामधली पण आली फोल्डर आहे त्याच्यामधली पण आलेली किंवा तुमचा HTML जो मेन फोल्डर आहे त्याच्यावरती जर तुमची इमेजेस असेल तर तुम्हाला काय करायचंय तर .// असं करून तुम्हाला तुमची इमेज डिस्प्ले करायची. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता की HTML फाईल पाथ यूज करू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट ज्यावेळेस आपण एखादा URL यूज करतो बरोबर. URL म्हणजे काय की जर फॉर एक्झाम्पल आपल्याला HTML लिंक्स यूज करायचे तर लिंक्स आपण किती पद्धतीने यूज करू शकतो किंवा हायपरलिंक्स आपण कशा पद्धतीनं कन्सिडर करतो तेव्हाला बघूया. ठीक आहे. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला HTML लिंक्स. आता हे आपण टाकणार आहे H1 मध्ये HTML लिंक्स. ओके. डॅश करून हायपरलिंक्स. ठीक आहे. आता ज्यावेळेस पण आपण एखादी लिंक करतो तर लिंक कशासाठी यूज करतो की ज्यावेळेस आपण एखाद्या लिंकला क्लिक करतो त्यावेळेस वन पेजवरनं नेक्स्ट पेजला ते रिडायरेक्शन होतं त्याला आपण काय म्हणतो HTML लिंक्स किंवा हायपरलिंक्स. ठीक आहे. म्हणजेच काय की ज्यावेळेस तुम्ही त्याला माऊस ओव्हरने असं जस्ट कर्सर घेऊन जाताय आणि माऊस ओव्हरने त्याला क्लिक केलं तर तो हँड सारखा आयकॉन येतो आणि जर त्याला हायपरलिंक नसेल तर नॉर्मल ॲरो सारखा आपल्याला काय होतो की आयकॉन येतो म्हणजे साईन येतं आपल्याला. ठीक आहे. आता ऑलरेडी आपण HTML लिंक्स बघितलेलं होतं तर आपण एक नॉर्मल काय करूयात एक्झाम्पल बघूयात HTML लिंक्स. ओके. तर HTML लिंक्स मध्ये आपल्याला काय करायचंय की पहिले बेसिक आपल्याला अँकर टॅग घ्यावा लागेल बरोबर. अँकर टॅग आलं अँकर टॅग मध्ये लिंक आलं आणि आपण म्हटलं की क्लिक हिअर टू जम्प अदर वेबसाईट. ओके. क्लिक हिअर टू जम्प अदर वेबसाईट बरोबर. हे केल्यानंतर काय होईल की आता आपण काय केलंय ऑलरेडी की आपल्याकडे जे आपण रिडायरेक्शन URL आहे ती आपण अजून काही दिलेलीच नाहीये बरोबर. त्यामुळे ज्यावेळेस आपण त्याला क्लिक करतो त्यावेळेस ते रिडायरेक्ट होईल का नाही होणार आहे बरोबर. कारण का ज्यावेळेस आपण त्याला रिडायरेक्शन करतो त्यावेळेस त्याला URL असणं पण गरजेचं आहे बरोबर. जर URL नसेल तर आपण त्याला देऊ शकतो का नाही देऊ शकत. म्हणजे त्यावेळेस आपण त्याला क्लिक करेल त्यावेळेस ते रिडायरेक्शन सुद्धा होणार नाही. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण काय करू की आपल्याला ह्या वेबसाईटला समजा घालवायचंय इमेज ओपन करायचंय तर आपण काय करणार या HRF मध्ये आता ही वाली डायरेक्टली URL दिली. आता बघा इमेज दिल्यानंतर काय होतं बघूयात आपण एक्झाम्पल. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय केलं की URL दिली. आता बघा मी इथे आलेलं आहे आउटपुट आपलं पण याच्यानंतर मी काय करते की BR टॅग टाकते म्हणजे काय होईल ते जे लास्टला गेलेलं आहे तर ते वरती येईल थोडं. ठीक आहे. BR टाकलं याच्यामध्ये मल्टिपल BR. आता पहिला बेसिक रूल म्हणजे काय की ज्यावेळेस आपण रिफ्रेश केलं ज्यावेळेस आपण काय करतोय की माऊसने आता बघा ही टेक्स्ट आहे बरोबर. आपला जो कर्सर आहे बघा ॲरो सारखा आहे बरोबर. ह्याच्यावरती लिहिलं तर मी काय करेल तो इटॅलिक टाईप मध्ये डिस्प्ले होतोय बघा. पण ज्यावेळेस मी या ब्ल्यू कलरचा दिसतोय ब्ल्यू कलर वरती काय केलं की फक्त ॲरो घेऊन गेले तर तो काय झाला हँडवाला आयकॉन आला बरोबर. आता मी काय करते की याला क्लिक करते. याला क्लिक केलं का बघा पेज लोड झालं आणि पेज लोड होऊन काय झालं इमेज डिस्प्ले झाली बरोबर. याला काय झालं की इमेज डिस्प्ले झाली बरोबर. तर याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला की ज्यावेळेस पण आपण आता याला क्लिक करतो त्यावेळेस मला सेम लिंक मध्ये नाही यूज करायचे बरोबर. सेम लिंक मध्ये नाही यूज करायचे म्हणजे काय करायचे की मला काय करायचं ज्यावेळेस मी याला क्लिक करेल त्यावेळेस माझं जी इमेज आहे ती न्यू पेज मध्ये ओपन व्हायला पाहिजे बरोबर. माझी जी इमेज आहे ती काय व्हायला पाहिजे की न्यू पेज मध्ये ओपन व्हायला पाहिजे बरोबर. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल न्यू पेज मध्ये तर त्यासाठी आपण काय करणार आहे आज HTML लिंक्स मध्ये कलर आणि बुकमार्क्स काय असणार आहे तर तेव्हाला बघणार आहे. ठीक आहे.
तर बेसिक आपला एक्झाम्पल आहे की आपण ज्यावेळेस त्याला क्लिक करतो त्यावेळेस ते रिडायरेक्शन होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपले मोस्टली काय असतात की 3 पार्ट मोस्टली यूज करतात. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण एखादी URL आहे त्याला व्हिजिट नाही केली म्हणजेच काय अनव्हिजिटेड लिंक कोणत्या कलर मध्ये दिसते अंडरलाईन आणि ब्ल्यू मध्ये. बघा आता ज्यावेळेस मी याला रिफ्रेश केलं तर बघा आता मी ऑलरेडी याला काय केलेलं आहे ओपन केलेलं आहे त्यामुळं हे ब्ल्यूचं कुठलं झालं व्हिजिटेड लिंक मध्ये कन्वर्ट झालं म्हणजे त्याला अंडरलाईन आलं पण त्याला पर्पल कलर आला. बरोबर म्हणजेच काय झालं की तो अंडरलाईन आला पण पर्पल कलर त्याला डिस्प्ले झालाय म्हणजे काय मी ऑलरेडी व्हिजिटेड केलेली लिंक म्हणून तो काय झाला की पर्पल आणि अंडरलाईन मध्ये आला. म्हणजे ज्यावेळेस ती ऍक्टिव्ह लिंक असते त्यावेळेस त्याला अंडरलाईन आणि रेड कलर येतो. ठीक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट बघा परत एक एक्झाम्पल क्रिएट करते मी हायपरलिंकचं तुम्हाला समजेल की ज्यावेळेस मी ती लिंक व्हिजिटच केली नाही म्हणजे त्या लिंकवरती मी क्लिक नाही केलं त्यावेळेस आपला कलर कसा दिसतोय बघा. त्यासाठी आपण काय करूया एक एक्झाम्पल क्रिएट करूया आणि एक्झाम्पल मध्ये मी काय करते परत हे वाले इमेज पेस्ट करते. बरोबर आता याच्यामध्ये नाव टाकूया अनव्हिजिटेड लिंक लिंक. ठीक आहे. आता ही तर आपण काय केलेली वरची जी आहे ती ऑलरेडी आपण काय केलेली व्हिजिट केलेली आहे पण ही जी आहे URL नवीन आपण आता केलं त्याला व्हिजिट केलंय का नाही केलं तर मी काय करते त्याला रिफ्रेश करते. आता रिफ्रेश केल्यानंतर बघा आता ऑलरेडी जर हे आलेलं आहे आता आपण काय करू नवीन एक घेऊया दुसरं हे न घेता आपण काय करूया नवीन एक्झाम्पल घेऊया. नवीन मध्ये टाकूया आपण अँकर आणि https://google.com. ठीक आहे आणि मी याला टाकते गो टू गुगल वेबसाईट. ठीक आहे मी असं व्हायला टाकलं आता मी काय करते याला रिफ्रेश करते. बघा आता मग अशी काय झालं की आपण हे डबल आपल्याला व्हिजिटेड का आलं कारण ती ऑलरेडी इमेज आपण काय केलेली ओपन केलेली आहे हे गुगलला समजलं. बरोबर पण आता काय केलं आपण की नवीन टाकलं. बरोबर नवीन मध्ये काय टाकलं की गुगलची वेबसाईट टाकली पण बघा ज्यावेळेस मी याला क्लिक नाही केलं जोपर्यंत मी याला क्लिक नाही केलं ते काय झालं कन्सिडर अनव्हिजिटेड. बरोबर म्हणून याचा कलर काय झाला अंडरलाईन आणि ब्ल्यू कलर मध्ये. बरोबर पण हे काय व्हिजिटेड लिंक आहे. व्हिजिटेड लिंक म्हणजे काय अंडरलाईन आलं पण त्याला पर्पल कलर पण आला. ठीक आहे आणि ज्यावेळेस ते ऍक्टिव्ह लिंक असते तर ऍक्टिव्ह लिंक मध्ये काय असते अंडरलाईन आणि रेड असते. ओके आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय की आपल्याला काय करायचं आता की ज्यावेळेस मी या वेबसाईट वरती क्लिक करते त्यावेळेस माझं काय झालं पाहिजे न्यू टॅग मध्ये ओपन झालं पाहिजे. बरोबर आता मी काय केलं याला सेम BR टाकला. BR मध्ये मी काय केलं अँकर टॅग घेतला आणि याच्यामध्ये सेम आपण काय करूया https:// मध्ये google.com टाकूया. ठीक आहे आणि याच्यामध्ये म्हटलं की आपल्याला इथं काय करायचं टार्गेट ऍट्रिब्यूट यूज करायचं. HTML लिंक्स मध्ये टार्गेट ऍट्रिब्यूट काय असतं ते बघूया. म्हणजेच काय की ज्यावेळेस मी लिंकला क्लिक करते त्यावेळेस ते नवीन टॅब मध्ये ओपन झालं पाहिजे. त्याचं टायटल टाकूयात पहिले आपण. ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो HTML लिंक्स डॅश करून द टार्गेट ऍट्रिब्यूट. ओके म्हणजेच काय टार्गेट ऍट्रिब्यूट आपल्याला काय करायचं यूज करायचं. मी इथं टाकते विजिट google.com. ओके आता बघा ज्यावेळेस मी इथं टार्गेट ऍट्रिब्यूट टाकते टार्गेट ऍट्रिब्यूट म्हणजे काय नेम इज इक्वल टू व्हॅल्यू. आता याच्यामध्ये टाकूया आपण टार्गेट. ओके टार्गेट टाकल्या बघा आपल्याकडे 4 व्हॅल्यूज येतात. पहिले तर आहे ब्लँक त्याच्यानंतर आहे पॅरेंट त्याच्यानंतर आहे सेल्फ आणि त्याच्यानंतर आहे टॉप. बरोबर तर सगळ्यात इम्पॉर्टंट यूज होणारी आहे टार्गेट ब्लँक. बरोबर कारण काय होतं की ज्यावेळेस पण आपण त्या लिंकला क्लिक करतो तर त्यावेळेस ती लिंक नवीन टॅब वरती ओपन होते त्यावेळेस आपण मोस्टली काय करतो टार्गेट ब्लँक यूज करतो. ठीक आहे तर बघूया आता याचा एक्झाम्पल. मला रिफ्रेश करते. रिफ्रेश केल्यानंतर बघा टार्गेट ऍट्रिब्यूटने आलेलं आहे. आता बघा मी याच्यावरती क्लिक करते. याच्यावरती क्लिक केल्यावर ही पेज असंच राहणार आहे आणि इथं नवीन पेज क्रिएट होणार आहे. बघा ओपन होईल. ओके आता बघा हे पेज इथं राहिलं आणि आपलं काय होईल की आता इथं गुगलची जी वेबसाईट आहे ती इथं ओपन होईल. बरोबर पण हे पेज काय झालेलं आहे आपलं हे पेज आपलं इथंच राहिलेलं आहे. बरोबर तर याला काय म्हणतो आपण टार्गेट. बरोबर तर याला आपण म्हणतो टार्गेट 11. ठीक आहे
ठीक आहे. आता नेक्स्ट ज्यावेळेस आपलं HTML लिंक्स आपण ओपन केलं, बरोबर? ज्यावेळेस आपण HTML लिंक्स ओपन केलं तर HTML लिंक्स मध्ये काय होणार आहे, अँकर टॅग तर यूज झाला आपला, बरोबर?